मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्राचं वाटप करण्यात आलं। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसंच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला। याचं थेट प्रक्षेपण सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात झालं। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या योजनेचा लाभ मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांना तसंच या योजनेचे अर्ज भरणारे ऑपरेटर्स यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देण्यात आलं। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आर.बी. काटकर, जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, विधानसभा क्षेत्रनिहाय स्थापन केलेल्या समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य तसंच सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 800 महिला लाभार्थी उपस्थित होत्या। जिल्ह्यात आतापर्यंत 6,14,700 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 5,94,587 अर्ज मंजूर केलेले आहेत। 14 ऑगस्टपासून अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जी आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी सध्या 2 महिन्यापासून गाजत होती, खरं तर या गोष्टीवर विश्वास नव्हता ते पैसे येतील किंवा नाही येणार, पण तरी फॉर्म भरलो आम्ही आणि आम्हाला काल 3,000 रुपये 2 महिन्याचे जमा झालेले आहे। खरं तर खूप आनंद होत आहे, कारण या गोष्टीवर विश्वासच नव्हता। काही जण पण ही एक योजना अशी आहे की जी फक्त बहिणीसाठी आलेली आहे, तिच्या अकाउंटवरती पैसे पडलेले आहे, तर ह्या पैशाचा उपयोग तिने स्वतःसाठी करावं, जेणेकरून ही भाऊबीज भेट म्हणून दिलेली आहे रक्षाबंधनाची। तर तिला खात्यामध्ये पैसे पडले, तिचा आनंद एकदम असं गगनाला भेटला की माझ्या भावानी मला पैसे दिले आणि तिला असं म्हणजे म्हणजे आनंद इतका ओसरून गेला की ती खूप रडायला लागली की मला मुख्यमंत्रीनी मला बहीण म्हणून असं तिनं धरले। त्याबद्दल तिने मुख्यमंत्रीचे खूप खूप आभारी आहे की मला पण आज ती सांगू शकते की मला माझा भाऊ आहे, मुख्यमंत्री हा माझा भाऊ आहे असं सांगू शकते आणि आम्हाला पण आता मामा आहे असं आम्हीही सांगू शकतो।